दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा। शेती जास्त झालेली आहे म्हणून तर स्वस्त झाले की नाही, भाव केव्हा वाढते जेव्हा शॉर्ट असतात ते आता चांगला भेटला त्यांना आता स्वाभाविक आहे गव्हर्नमेंटने कमी पण केले। कडधान्याच्या आयातीवरील सर्व बंधने हटवल्याने देशात डाळींचे दर कमी झाले आहेत। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात हरभरा, तूर, मूग, मसूर यासह इतर डाळींच्या किमतीत लक्षणीय घट झाली असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे। मागील वर्षाच्या तुलनेत दरांमध्ये 10 ते 15% घट नोंदवली गेली आहे। पुरवठा वाढल्याने आणि साठेबाजी आटोक्यात आल्याने बाजार नियंत्रित झाला आहे। त्यामुळे खिचडी किंवा स्वयंपाकात डाळींचा खर्च आता सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात आला आहे। तसेच हे दर वर्षभर असेच राहतील। दरात झालीच तर आणखी घट होऊ शकते, परंतु दरवाढ होणार नाही असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे। डाळीचा भाव आहे 80 रुपये आहे, 84 आहे, 86 आहे, 90 आहे, 96 आहे, 100 आहे, 110, 120 पलट्यावर आहे। कोणत्या डाळींमध्ये जास्त घट झालेली आहे? सर्व तालामध्ये यस सर्व तालामध्ये शेती जास्त झालेली आहे म्हणून तर स्वस्त झाले की नाही, भाव केव्हा वाढते जेव्हा शॉर्ट असतात ते आता चांगला भेटला त्यांना आता स्वाभाविक आहे गव्हर्नमेंटने कमी पण केले। आता हे वर्ष पूर्ण राहणार असंच 1-2 महिन्यासाठी नाही सांगू शकते, बाकी कंटिन्यू असंच हे प्राइस राहणार। कमी व्हायची शक्यता आहे, जास्त नाही होणार। ब्युरो रिपोर्ट, दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज। दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा।